हिरवे टमाटे आणि कांदे ह्या दोन्हीची मिळून चटणी बनवत आहे मी। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हे कांदे आणि टमाटे कट करून साईडला ठेवून देते आणि इथं तेल गरम झाल्याच्या नंतर इथं मी मोहरी टाकले 1 चम्मच आणि जिरे टाकत आहे 1 चम्मच। हे चांगलं फुटू द्यायचं आहे दोन्ही। खूप सारी हिरवी मिरची आणि लसूण टाकलेला आहे। इथं आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं। हे थोडंसं तडतड वाढल्याच्या नंतर 1 मूठ भरून कढीपत्ता टाकायचं। कढीपत्ता ह्या चटणीला खूप छान स्वाद देतो आणि सुगंध लागते चटणी। आता इथं खूप सारे कांदे कापून ठेवले तर ते टाकून घेते। 4 ते 5 मिनिट आपल्याला फुल गॅसवर कांदा परतून घ्यायचा आहे। 2-2 मिनिटाला हलवून घेतल्याच्या नंतर कांद्याचा कलर बघू शकता कसा झालेला आहे आणि थोडासा कांदा कमी झालेला आहे। आता हे एक वेळेस मिक्स करून घेते। कांदा आपल्याला करपूही द्यायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही। आता इथं टमाटे टाकून घेऊया। याच्यातलं पाणी साईडला काढून ठेवायचं। टमाट्यात थोडंसं पाणी निघतं ते नाही टाकलं मी। चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं। खूप स्वादिष्ट आणि टेस्टी चटणी होते। तुम्ही डाळ चावल सोबत भी खाऊ शकता आणि चपाती भाकरी सोबतही खाऊ शकता। आता इथं मी 1 चम्मच नमक टाकत आहे। टमाट्यानं चांगलं टमाटर सॉफ्ट होते। पहिलं मी 1 चम्मच टाकत आहे, नंतर जर कमी वाटलं तर नंतर टाकायचं। आता हे मिक्स करून कमीत कमी 2-4 मिनिट झालेलं आहे। आता इथं हळदी पावडर टाकले मी आणि बारक्या चम्मचनं 2 चम्मच लाल तिखट टाकले। त्यालाही 2 मिनिटासाठी मिक्स करून घेऊया। चांगलं परतून झालेलं आहे। आता हे चांगलं तेल सुटलेलं आहे ह्याला। आता टमाट्याच्या चटणीला तेल सुटल्याच्या नंतरच मग आपणाला इथं आता 1 वाटी शेंगदाणे भाजून थंड करून इथं मी पिसून घेतले। थोडंसं मोठं ते टाकत आहे। जास्त मोठंही ठेवलं नाही, जास्त बारीकही केलं नाही। एकदा शेंगदाण्याचं कूट टाकलं की मग आपल्याला गॅस कमी करायचा आहे। मिक्स करून घ्यायचं आणि कमी गॅसवरच 2-2 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। आणि 2 वेळेस मी इथं 2-3 चम्मच पाण्याचा शिंतोडा मारलेला आहे, म्हणजे चांगलं शेंगदाणे शिजली जातात आणि बुडालाही लागत नाही। बघू शकता इथं पाणी टाकल्याच्या नंतर चटणी आपली चांगली सॉफ्ट झालेली आहे आणि ही चटणी खूप स्वादिष्ट लागते आहे आणि 2-3 दिवस ही खराबही होत नाही चटणी। आता थोडं पावसाळ्याचे दिवस आहेत तर लवकर खराब होत नाही चटणी। फ्रीजमध्ये ठेवलं तर हप्ताभर चालते ही चटणी। खूप सारा इथं मी धनिया पत्ता टाकलेला आहे किंवा कोथिंबीर, आणि कोथिंबीरीने खूप छान स्वाद येतोय म्हणून मी 1 अर्धी वाटी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे इथं। आता चटणी आपली झालेली आहे। सर्व करूया। 10 ते 12 मिनिटात चटणी बनवून तयार होते। कसा वाटला हिरव्या टमाट्याच्या चटणीचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।